मित्रांनो, गावचे पाटील, श्रीमंत व्यक्ती, शेठ लोक, अगदी राजकारणी नेत्यांचे होणारे शाही विवाह सोहळे तुम्ही पाहिले असतील किंवा ऐकले असतील, पण एखाद्या देवताचा असा होणारा शाही विवाह सोहळा तुम्ही कधीही पाहिला नसेल. अगदी लग्नाच्या पत्रिकेपासून वरातीपर्यंत होणारा हा विवाह सोहळा वीरगावच्या यात्रेचं मुख्य आकर्षण आहे. आता यात्रा म्हटलं की आपलं पाय काय जाग्यावरती राहत नाहीत. मी लगेच वीरगाव आणि तिथे 10 दिवस होणाऱ्या यात्रेची माहिती घ्यायला सुरुवात केली. माहिती घेताना कधी एकदा या यात्रेला जातोय आणि हा शाही विवाह सोहळा पाहतोय असं मला झालेलं. माघ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला वीरगावची यात्रा भरते. यात्रेत शाही विवाह सोहळा, पालख्या, सासनकाठ्या, छबिने, भाकणुकी, बैलबाजार, रंगशिपडी, मारामारीचा कार्यक्रम, धनगरी नृत्य अशा बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. आज 23 फेब्रुवारी 2024 रात्री श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा आहे. तोही रात्री 2ला. मग काय, आज संध्याकाळी 6लाच वीरगावला मी आणि माझे मित्र तराट सुटलोय. मला आलेलं टेन्शन, कारण आम्हाला झालेला उशीर. पुण्यावरून वीरगावला जायला 2 मार्ग आहेत. एक सासवड मार्गे, दुसरा पुणे बेंगलोर हायवेवर शिरवळच्या अलीकडे असणाऱ्या सोरोळे गावातून. लग्न सोहळा पाहायला येणाऱ्यांची संख्या एवढी होती की 1 किलोमीटर मागेच गाडी लावून आम्ही अक्षरशः पळत आलेलो. कारण एवढ्या गर्दीतून आम्हाला मंदिरात जायचं होतं. आता मंदिरात जायच्या आधी लग्न सोहळा कसा असतो ते आपण थोडक्यात समजू. वीरगाव हे पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील दक्षिणेकडील गाव. गावात पूर्णगंगा नदीच्या तीरावर श्रीनाथ म्हस्कोबा हे पवित्र देवस्थान आहे. श्रीनाथ म्हस्कोबा हे काशीचे कोतवाल, काळभैरव शिवाचं रूप. कमळाजी नामक भक्तामुळे ते वीरगावात राहण्यासाठी आले. या भागात माळी धनगर समाजाची संख्या जास्त. माघ पौर्णिमेला भरणाऱ्या या यात्रेचे मान वेगवेगळ्या कुटुंबांना आहेत. लग्नपत्रिका वाटण्याचा मान घडशी गुरुवांकडे, देवाचा पोशाख, देवीची साडी चोळी, बाशिंग याचा मान राऊतमाळी कुटुंबाकडे, वराडी मंडळी भाविकांना जेवणाचा मान धुमाळ परिवाराकडे आहे. परंपरेनुसार कोडीत, वाई, कनेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, सोनवाडी, पुण्यातील कसबा पेठ येथून सोहळ्यासाठी पालख्या अंधारचिंचे येथे येतात. सर्व मानकरी भाविकांच्या उपस्थितीत त्यांचं स्वागत होतं. काट्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम होतो. नंतर वाजत गाजत रात्री 1च्या सुमारास सासनकाठ्या पालख्या मंदिराकडे निघतात. तर असा होणारा हा शाही लग्न सोहळा आपल्याला प्रत्यक्ष पाहायचा आहे. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या हजारोंच्या गर्दीतून आपल्याला मंदिरात प्रवेश करायचा आहे. त्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.
श्रीनाथ म्हस्कोबाचा आशीर्वादच म्हणावा लागेल. आम्हाला एवढ्या गर्दीतून मंदिरात जायला एक चान्स मिळाला. कोमजलेला चेहरा एकदम टवटवीत झाला. कारणही तसंच होतं. या देऊळवाड्यात असणाऱ्या भाविकांच्या कित्येक पटीने हजारो भाविक बाहेर होते. देऊळवाड्यामध्ये आल्यावर समोर काय भारी नजारा होता. पौर्णिमेच्या चंद्राच्या लख्ख उजेडात गावकऱ्यांनी महाराष्ट्राचा प्युअर पोशाख, पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट आणि पांढऱ्या टोप्या परिधान केलेल्या आणि त्यावर होणारी गुलालाची उधळण, वा, माहोलच झालेला. देऊळवाड्यात गर्दी जाम होती. त्यात एक जागा आम्ही धरली आणि हा सोहळा पाहायला लागलो. साधारण रात्री 1च्या सुमारास या मानाच्या पालख्या, सासनकाठ्या यांचा मंदिरात प्रवेश झाला. आता या एकामागे एक वाजत गाजत मंदिराला प्रदक्षिणा घालतात. सासनकाठ्या मंदिरावरील शिखराच्या भेटी घेतात. श्रीनाथ म्हस्कोबाचं चांग भलं या जयघोषणा देत मंदिराच्या समोर येऊन उभे राहतात. श्रीनाथ म्हस्कोबा महाराज माघ पौर्णिमेला रविवारी राऊतमाळी यांच्या शेतात प्रकट झाल्यामुळे ते वर पक्षाचे झाले. त्यामुळे देवाच्या लग्नाचा हळदीचा मान त्यांनाच मिळाला. ह्याच मानकरी राऊत मंडळी करून श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या लग्नाच्या मंगलाष्टका होतात आणि हा लग्न सोहळा संपन्न होतो. आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम इच्छित सकल मनोरथ सिद्ध्यर्थम योगेश्वरी सहित क्षेत्रपाल देवता प्रीत्यर्थम ग्रह नमस्काराख्य परिषे तत्काल निर्गुणार्थ महागौरी
महाराष्ट्राची शेकडो वर्षाची ही परंपरा पाहायला मिळणे मी भाग्याचं समजतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन गावी नवीन यात्रेत भेटू आणि आपली हजारो वर्षांची ही परंपरा आनंदात साजरी करू. धन्यवाद.